घातला दुकान देती आली सिदान. संत उदार उदार भरली अनंत भांडार. माग त्याची पुरे धनी आणि काशी उरे. संत उदार उदार भरली अनंत भांडार. तुका म्हणे पोते देवे भरिले नोहेरिते. संत उदार उदार भरली अनंत भांडार. विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम. नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणम. सर्वांगी हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि. शरश्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुंडलाक्रांत गंडस्थलांगम. जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मीशमालांदी वल्लभम. ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा. बसोनी माझी आरसना हरिगुणा वर्णवी. शरण शरण एकनाथा एकनाथा शरण शरण एकनाथा एकनाथा शरण शरण एकनाथा एकनाथा शरण शरण एकनाथा. बाई माता ठेविला बाई माता ठेविला. नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष. पायी माता ठेविला पायी माता ठेविला. नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष. शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला. शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमलापती ऐके वचन कमलापती. माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती. कर जोडी सोबती काळी कर जोडी सोबती काळी. माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती. कर जोडितो ते काळी कर जोडितो ते काळी. घातला दुकान देती आली सिदान. संत उदार उदार भरली अनंत भंडार. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे शिरोमणी
देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री श्रीमान जगद्गुरु तुकोबारा यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं कार्य सांगून संतांच्या उदारतेविषयीची मीमांसा करतायत. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे आणि अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं औदार्य आणि संतांचं कार्य याच्याविषयी काय करतायत, बोलतायत. या अभंगात संतांच्या उदारतेविषयी बोलतायत. पण संतांच्या उदारतेविषयी माहिती जाणून घेण्याच्या आधी ज्या संतांचं उदारत्व आपल्याला पाहायचंय ते संत जी पदवी आहे ते संत नेमकं कोणाला म्हणायचं, किंवा संत फक्त उदारत्व फक्त संतांकडेच आहे का, संतच फक्त उदार आहे का, दुसरं कोणी उदार नाहीये का, असा एक दुसरा प्रश्न निर्माण होतो. तिसरा प्रश्न निर्माण होतो, संतांकडे अशी कोणती वस्तू आहे जी इतरांकडे नाही, फक्त संतांकडेच आहे. आणि संतान दुकान घातले, संतांनी दुकान मांडले, मग संतांनी जे दुकान मांडले ते दुकान आता इतरांकडेही दुकान आहेत आणि संतांनीही दुकान मांडले असं तुकाराम महाराज सांगतात. तर संतांच्या दुकानामध्ये आणि इतरांच्या दुकानामध्ये फरक काय, असे 4-5 प्रकारचे काही प्रश्न आहेत. विठ्ठल 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 हो. पहिला प्रश्न असा आहे की संत कुणाला म्हणायचं. कारण हल्ली जर विचार केला तर आपण जे कीर्तन करतात त्यांना काय म्हणतो, संत म्हणतात. हा आपला काय आहे, शुद्ध नालायकपणा आहे. काय आहे, शुद्ध नालायकपणा. कीर्तन संतांनी कीर्तन केले पण कीर्तन करणारे संत हे असं नाही. भरपूर तुकाराम महाराजांनीही कीर्तन केले, नामदेव महाराजांनीही कीर्तन केले, नाथ महाराजांनी कीर्तन केले, पण कीर्तन संतांनी केले पण कीर्तन करतात तेच संत आहे असं आहे का. नवती ते संत करिता कीर्तन, नवती ते संत करिता कीर्तन, नवती ते संत करिता कीर्तन, नवती ते संत करिता कीर्तन. गीता पुराण नवती संत सांगता पुराण, नवती संत पुराण नवती संत. जे कीर्तन करतात ते संत नाही. नवती ते संत करिता कीर्तन, जे पुराण सांगतात ते संत नाही. तर संत ही एक स्थिती आहे. स्थिती आणि परिस्थिती असे 2 प्रकार पडतात. परिस्थिती भिन्न आहे आणि स्थिती भिन्न आहे, वेगवेगळा प्रकार आहे. संतत्व हे स्थितीनं मिळत असतं आणि ऐश्वर्य हे परिस्थितीनं मिळत असतं. पण लोकांनी कीर्तन जे करतात त्यांना काय मानलेलं आहे, आज संत मानलेलं आहे. संतांच्या संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. ज्याच्या संदेहाच्या गाठी सुटल्यात तो कोण आहे, संत आहे. जो ब्रह्मस्थितीला गेलाय तो कोण आहे, संत आहे. आणि ज्याच्या संदेहाच्या गाठी सुटल्या तो कीर्तनाचे पैसे नसतो गोळा करीत. विठ्ठल विठ्ठल पैसे गोळा करणं हे काय संतत्वाचं लक्षण आहे का. संत पैसे गोळा करतात. अहो तुकाराम महाराजांच्या परिस्थितीचं जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराजांनीच वर्णन केलं, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके. जवळ येता चोर धाके, जवळ येता चोर धाके, जवळ येता चोर धाके, जवळ येता चोर धाके. जाऊ कुडती भिके, जाऊ कुडती भिके, जाऊ कुळती भिके, जाऊ कुळती भिके. उतरे घर राखीती नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा. उतरी घर राखीती नांदणूक ऐसी करा, नांदणूक ऐसी करा.
स्वतःची परिस्थिती वरती काय केली, वर्णित केलेली आहे. काय, आम्ही सदैव सुडकी जवळी येतात काहीच नाही आमच्याकडे. आमच्या घरात यायला काय होते, चोराला सुद्धा काय होतो, धाक पडतो, भीती वाटते त्याला. काय यांच्या घरात काहीच नाही. जाऊ पुढे ती भिके कुत्री घर राखी. ती आम्ही कुठे गेल्यावर कुत्र्यानं आमच्या घराचं काय करावं, रक्षण करावं. अशी आमची काय. तुकाराम महाराजांच्या परिस्थितीचा जर विचार केला महाराज, दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांनी काय केलं, सर्व वाटून दिलं लोकांना. स्वतःच्या घरामध्ये बायको अन्न करून मेली, लेकराला अन्न मिळत नव्हतं खाण्याकरता. ही तुकाराम महाराजांची काय होती, परिस्थिती होती. तुकाराम महाराजाच्या पत्नीला घालायला एकच लुगडं होतं. तेच लुगडं काय करायचं, रोज घालायचं, आणि ते सुद्धा कसं होतं, फाटलेलं होतं. नामदेव महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर नामदेव महाराजांच्या घरात 2 टायमाची चूल पेटत नव्हती. पेटत होती का, नव्हती पेटत. ही संतांची परिस्थिती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, मग परिस्थिती बिकट आहे म्हणजे त्यांच्या अंगी संतत्व नव्हतं का, त्यांच्या अंगी संतत्व होतं ना. मग ते संत नव्हते का, कीर्तन करीत होते ना. ते संतांनी कीर्तन केले, पण कीर्तन करणारे संत असतात असं आहे का. आजकाल आपण काय करतो, कुणाचीही पूजा करतो, पाप लागता. कुणाचीही पूजा केल्याच्या नंतर काय होतं, पाप लागतं. ज्याचा पूजा करण्याचा अधिकारच नाही त्याची जर पूजा केली तर काय होईल, काय होईल, पाप लागेल. 2 तासामध्ये आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जायचंय, 2 तासात धावणारी गाडी घ्यावा लागेल की नाही. लोणावर गेल्यावर 2 तासात तुम्ही तुमच्या तालुक्याला पोहोचताल का, नाही पोहोचणार. तुम्हाला अलीकडेच थांबावं लागेल, अलीकडेच थांबावं लागेल. काहीतरी तारीख असायला पाहिजे, किंवा 2 तासामध्ये तुमचं महत्वाचं. 2 तासात तुम्ही भिकारी होणार आहेत, नाही तालुक्याला गेले तर 2 तासामध्ये काय होणार, तुम्ही भिकारी होणार आहेत. आणि तुम्ही लुणाने चालले, तुम्हाला 2 तासात जायचे, जाणं होईल का, तुम्ही भिकारी होता. तसं कुणालाही जर संत मानून त्याची जर पूजा केली, संत ही एक गाडी आहे. या गाडीमध्ये बसून आपण देवाची काय करायची असते, प्राप्ती करायची असते. जर संत नावाच्या गाडीमध्ये जर बसले तर देवाची प्राप्ती होईल, पण कीर्तनकार नावाच्या जर लुना गाडीमध्ये बसले तर तुम्हाला प्राप्ती होणार नाही, पण नरकाची मात्र प्राप्ती होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, खूप मोठी गाडी आहे, खूप मोठा त्याच्याकडे आश्रम आहे. त्याला संत नाही म्हणायचं, तो खूप मोठं कीर्तन करतो. महाराज, पहिली गोष्ट, संतांचा कीर्तनाच्या पाकिटाला काय आहे, विरोध आहे, विरोध. कथा करून या द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास. संतांनी सरळ सरळ काय केलेला आहे, याचा विरोध केलेला आहे. मग नेमकं संत म्हणायचं तरी कुणाला, पाकिट घेणाऱ्याला संत म्हणायचं का पाकिट न घेणाऱ्याला संत म्हणायचं. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होत, या प्रमाणातून जे पाकिट घेत नाही ते काय आहेत, संत आहेत. बरं, जे पाकिट घेत नाही त्याला संत म्हणावं का, कारण त्याची जर स्थिती नसेल तर. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात घ्या, संतत्व हे स्थितीवर अवलंबून आहे. संतत्व काय आहे, स्थितीवर अवलंबून आहे. संतांचे 2 प्रकार पडतात, साधक संत आणि सिद्ध संत. सिद्ध संत जे ब्रह्मत्वाला प्राप्त झालेले आहेत, आणि साधक संत जे ब्रह्मत्व प्राप्तीच्या मार्गावर आहेत, त्याला काय म्हणायचं, साधक संत आहे. म्हणजे जरी कीर्तनाचं पाकिट घेत नसला, जरी कीर्तनाचे पैसे घेत नसला, म्हणजे तो संतच असेल, तो संत आहे. कोणता संत आहे तो, साधक संत आहे, ब्रह्मत्वाच्या प्राप्तीला जाणारा संत आहे. किंवा काय सांगता येतं, एखादं जर प्रसिद्धी होण्याकरता पाकिट घेत नसाल तर तुम्ही कुणाचं अंतकरण जाणू शकता का. अंतकरण फक्त कोण जाणू शकतो, देव जाणू शकतो. देव चतुर जाणूनी अंतरवर्त तसे, किंवा अंतरी जी घेतो गोडी पाहे जोडी भावाची. अंतर कोण जाणू शकतो, देव जाणू शकतो. असंही होऊ शकतं की आपली प्रसिद्धी व्हावं म्हणून आपण कीर्तनाचे पैसे घ्यायचे नाही, नाव होईल. राऊत बाबा जसं पैसे घेत नाही, तसा एक कीर्तनकार या महाराष्ट्रामध्ये दुसराही आहे. कोण आहे, अमुक अमुक आहे, म्हणजे नाव व्हावं याच्यासाठी पण पाकिट माणसं नाही ना घेऊ शकत. मग तो साधक संतही नाही. म्हणजे संतत्व हे परिस्थितीवर नाही, संतत्व हे वागण्यावर नाही,
तर संतत्व हे स्थितीवर अवलंबून असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. तर तसं तो ब्रह्मत्व स्थितीला गेलेला आहे, त्याला काय म्हणायचं? संत म्हणायचं. ज्याच्या संदेहाच्या गाठी सुटलेल्या आहेत, ज्याच्यासाठी आता काही शिल्लक राहिलेले नाही. आता दिवसचारी खेळी ते फक्त उपकारा करताच उरलेले आहेत, फक्त जगाच्या कल्याणाकरता. तुकाराम महाराजांनी कधीच घरी कमवून आणलं नाही. ते तर कमवत नव्हते. जिजामाता कमवून पोराला खाऊ घालायचे, तर हे गावात गेल्याच्या नंतर आणखीन एक जेवायला घरी घेऊन यायचे माणूस. विठ्ठल 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 हो. याला काय म्हणायचं? संत म्हणायचं. पहिला प्रश्न सुटला. विठ्ठल विठ्ठल मंडळी या जगतामध्ये काय फक्त संतच उदार आहेत का? दुसरा प्रश्न. आणखीन काही उदार असं दुसरे कोणी नाहीत का ते उदार आहेत? उदारतेची जर यादी काढली त्या ठिकाणी खूप सारे उदार सापडतात. कर्ण काय आहे? उदार आहे. वृक्षही उदार आहे, गायही उदार आहे, उदार देवही आहे आणि उदार संतही आहे. पण भिन्नता काय आहे? तर यांच्यामध्ये भिन्नता ही आहे की संतांचं उदारत्व हे झाडासारखं आहे. जो खांडावया घाव घाली, का लावणी जयानी केली, तो गा एकची सावली वृक्ष दी जैसा. ज्यानं झाड तोडण्याकरता कुऱ्हाड उगारली त्या झाडावरती, आणि ज्याने ते झाड लावलं, दोघही झाडाखाली जाऊन बसले. फांदी तोडता तोडता त्याला थकवा आला, झाडाच्या सावलीला बसला. झाड म्हटलं का उठून जाय? कधी म्हणतं का झाड? संतांचं उदारत्व असं असतं. आणि मग संतांचं गाय ही उदार आहे. गाय दूध देते, तुमच्याकडून पैसे घेते का? कधी काय गायीनं तुमच्याकडून दुधाचे पैसे, दूधवाला पैसे घेतो, तोही दूध देतो आणि गाय ही दूध देते. पण मग यांच्यात फरक काय आहे? दूधवाला काय करतो? पैसे घेतो, पैसे. आणि गाय पैसे घेते का? नाही. तसं देवही उदार आहे आणि संतही उदार आहे. पण देव हा काय करतो? मोल घेतो, मोल. दिशी तेव्हा घेशी, आयसा आससी उदार. देव काय करतो? आधी घेतो आणि मग देतो. तसं संताचं नाही. संत फक्त देतच राहतात. एका जनार्दनी मांडिली दुकान, देतो मोलावीन सर्व वस्तू. देव काहीतरी मोल घेतो. मोल कशाला म्हणायचं? नुसतं पैसे घेणं म्हणजे मोल नाही ना. आता जुन्या काळामध्ये काही सामान जर आणायचं असलं दुकानामधून, तर त्याला काय द्यायचे? गहू द्यायचे. दुकानवाल्याला ज्वारी द्यायचे. ते दिल्याच्या नंतर त्याला काय म्हटलं जातं? मोल म्हटलं जातं ना. एखादी वेळेस आपण काय करतो? आपले 2 बैल देतो आणि त्याचा एक मोठा बैल घेतो. बैल ते आपण दिलेले 2 बैल, त्या बैलाचं काय झालं? मोलच झालं ना. तसं देव काही ना काही भक्तांकडून काय करीत असतो? घेतच असतो. त्याला काय म्हणायचं? मोल म्हणायचं, मोल. पण संत, आता देवासाठी सुद्धा तोची एक दान शिवरदाता. का त्याला शिवरदाता म्हटले? तुकाराम महाराज देवालाही शिवर म्हटले, देणारा म्हटले. मग का म्हटले? कारण ते जे देतो ते सामर्थ्य कुणाकडेच नाही. त्यालाही काय म्हटले? उदार म्हटले. पण तो देतो, पण द्यायच्या आधी घेतो. पण संत फक्त देतात, आपल्याकडून काही घेत नाही. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला गाथा दिला. काय घेतला आपल्याकडून? त्यांना आपण दगड मारले, त्यांनी काही मागितलं का? माऊली ज्ञानोबारायाने आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. काय दिलं आपण ज्ञानोबारायांना? नाथ महाराजांनी आपल्याला भागवत दिलं, रामायण दिलं, गाथा दिला. काय दिला आपण नाथ महाराजांना? दिलंय का काही? संतांनी एवढं मोठं आपल्यासाठी मुक्तीचं काय केलंय? साधनाची उपलब्धी करून ठेवली. आपण संतांना काही दिलं का? मग आपल्याला घेण्याचा सुद्धा काय नाही, अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल हो, त्यांनीही घेतलं नाही कुणाकडून काही.
कधी रुपये कुणाकडून कीर्तनाचा घेतला नाही. कीर्तनाचं त्यांनी त्यांच्या कीर्तनात बसलं म्हणजे मुक्त होण्याचं साधनच होतं ना कीर्तन. अभंग एवढे मोठे लिहून ठेवले, एवढ्या मोठ्या ओव्या लिहून ठेवल्या, हे मुक्त होण्याचं साधन आहे. तुमच्याकडून किती हजार रुपये घेतले संतांनी? घेतलेत का? मग त्यांचे अनुयायी म्हणून आपणही कुणाकडून पैसे घ्यायला नाही पाहिजे ना, घ्यायला पाहिजे. बरं, धन कसं असतंय? अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधीन. किती विशेष गोष्ट आहे इथं पहा. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. धन कशाने मिळतं? प्रारब्धात असतं. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढ हे मान. धन प्रारब्धाने मिळतं, अन्न ही प्रारब्धाने मिळतं. मग कीर्तनाचे पैसे ज्या दिवशी आपल्याला कीर्तने आणि त्या दिवशी पैसे घ्यायचे, ज्या दिवशी कीर्तने 10,000 रुपयाची बोली केली, प्रारब्धात आहेच ते आपले त्या दिवशी. मग तिकडून नाही घेतले तर कोणकडून तरी ते येणारच आहेत ना. जे प्रारब्धात आहे ते आपल्याला भेटणारच आहे. मग इकडून घेऊन पाप कशाला करायचं? विठ्ठल विठ्ठल संतांच्या उदारतेचा प्रश्न चालू होता. संत कसे आहेत? उदार आहेत. संतांनी आपल्यासाठी एवढं मोठं वाङ्मय करून ठेवलं, आपल्याला मुक्तीचं मार्ग सांगितले, मुक्तीचे अनेक मार्ग सांगितले, एक मार्ग नाही सांगितला. भक्ती मार्गाला संतांनी मुख्यत्वाने काय केलं? प्राधान्य दिलं. पण मार्ग संतांनी काय केलेले? अनेक मार्ग सांगितले. त्याचे आपल्याकडून मोल घेतलं का? नाही. तर संतांमध्ये आणि देवामध्ये उदार देवही आहे आणि उदार संतही आहे. पण देव मोल घेतल्याशिवाय काही देत नाही, संत बिना मोलाचं सगळं देतात. विठ्ठल बरं, अशी कोणती वस्तू आहे की ती कुणाकडेच नाही आणि ती कुणाकडे? संतांकडे. नेमकं संतांकडे अशी काय वस्तू आहे? पण संतांचं पाहिलं तर आम्ही सदैव सुडके. त्यांच्याकडे चिपुळ्या, विना आणि अंगावर फाटक्या कपड्याशिवाय काहीच नव्हतं. मग संतांकडे अशी कोणती वस्तू आहे? श्रीमंत लोक पडले, ढिगाणी उताळाला लोकांचा, श्रीमंत लोकांचा. अनेक दानशूर आहेत. मग अनेक दानशूरांमध्ये आणि संतांमध्ये असा कोणता फरक? कोणती वस्तू आणि अशी संतांकडे आहे किती वस्तू इतरांकडे नाही? असाही प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर असं आहे, संतांकडे देव आहे, देव. तो इतरांकडे नाही. कुणाकडेही देव नाही. तो कुणाकडे? संतांकडे, फक्त संतांकडे. विठ्ठल विठ्ठल कुंडली ब्रह्म एकनाथ महाराज की तीन प्रश्न सुटले. संत कुणाला म्हणायचं? दुसरा प्रश्न, संतच फक्त उदार आहेत का? आणखीन दुसरे कोणी उदार नाहीत का? तिसरा प्रश्न, अशी कोणती वस्तू आहे ती संतांकडेच आहे, इतरांकडे नाही? आणि चौथा प्रश्न होता काय? आपल्याकडेही दुकान आहे आणि संतांकडेही दुकान आहे, पण आपल्या दुकानात आणि संतांच्या दुकानात काय फरक आहे? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये घातला दुकान, 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 घातला दुकान. आले असे दान देते, आले असे दान देते, आले असे दान, आले असे दान देते, आले असे दान देते, आले असे दान. संत उदार उदार, संत उदार उदार देते, आली असे दान 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 देते, आली असे दान. संत उदार उदार, संत उदार उदार. घातला दुकान देते, आली असे दान देते, आली असे दान देते, आली असे दान. हे घातला दुकान देते, आली असे दान देते,
यासी दान. संतांच्या दुकानामध्ये आणि आपल्या दुकानामध्ये हा फरक आहे की संतांनी जे दुकान मांडले त्या दुकानातला जो माल आहे संत ते काय करतायत, दान करतायत, दान. असं तुम्ही कुठं ऐकलं का? एखाद्या कापडाच्या दुकानात गेले आणि तुम्हाला आरमानी पॅन्ट त्यांनी फुकटच दिली, किंवा पण पैठणला गेले शेष्टीला आणि तुम्हाला पैठणी साडी फुकटच दिली बुवा, कुठं ऐकलंय? झालंय का कधी असं? नऊवारी शालू तुम्हाला फुकट दिला, दुकानदार काय करतो, त्याचं मोल घेतो, मोल. आणि संतांच्या दुकानामध्ये जर गेला तर तुम्हाला काय आहे, फुकट आहे, फुकट. संत सज्जनी मांडले दुकान, संत सज्जनी मांडले दुकान. जे जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती फुकाच साठी, मुक्ती मुक्ती फुकाच साठी. कोणी तयाकडे न पाहिजे, 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 कोणी तयाकडे न पाहिजे. नाचत जाऊ त्याच्या गावारे गेल्या, सुख देईल विसावारे. 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 संत सज्जनी मांडली दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. असलं तसलं दुकान नाही. तुम्ही जर दुकानात गेले तर कापडाचं दुकान वेगळं, किराणा मालाचं दुकान वेगळं, तुम्हाला खतपाणी जर घ्यायचं असेल त्याचं दुकान वेगळं. प्रत्येक तुम्हाला कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर ती दुकान काय आहे, वेगळी आहे, वेगळी. पण संतांनी जे दुकान मांडलेलं आहे, संत संजनी मांडली दुकान, जे जया पाहिजे ते आहे. ज्याला जे पाहिजे, जी वस्तू हवी आहे ती संतांच्या दुकानामध्ये, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी. असं तसं नाही, भुक्ती मुक्ती, मुक्तीही आणि भुक्तीही म्हणजे ऐश्वर्यही आणि मुक्तीही त्यांच्याकडे काय आहे, फुकट आहे, फुकट. मुक्ती जर फुकट देत असतील, ज्याच्या करता आपण नरदेहामध्ये आलो, नरदेहाला येऊन एकच आपल्याला साध्य आहे ते काय आहे, मुक्ती आहे. मुक्ती म्हणजे काय, मोक्ष. मोक्ष कशाला म्हणतात? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला काय म्हणायचं, मोक्ष म्हणायचं. मोक्ष, तो मोक्ष संताकडे काय आहे, फुकट येतं. बाकीच्या वस्तूची काय किंमत आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो हो, संत दान देत आहेत, संत त्याचं मोल नाही घेत. महाराज संत उपकारा करता इथं आलेला असतात. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावे कोटी, आले घर जावे कोटी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावे कोटी, आले घर जावे कोटी. येथे उपकारासाठी, येथे उपकारा, येथे उपकारासाठी. आले घर जावे कोटी, आले घर जावे कोटी, आले घर जावे कोटी. येथे उपकारासाठी, आले घर जावे कोटी, आले घर जावे कोटी, आले घर जावे कोटी. संत या ठिकाणी उपकार करण्याकरता आलेले. कशाकरता उपकार? काय गरज आहे संतांना उपकार करायची? आम्हाला काय उपकाराची गरज नाही बाबा, तुम्ही का उपकार करतायत? अशाही मताचे काही लोक आहेत ना, की आम्हाला काय नकोय, तुमचा उपकार नकोय, पण का तुम्ही उपकार करता विनाकारण आम्हाला गरज नसताना?
तर बुडते हे जन न देखवी डोळा येतो कळवळा हिताचा. जसं एखादं लेकरू ते काय करतय, उन्हामध्ये खेळतय आणि उन्हामध्ये खेळत असताना त्याची आई त्याला पाहते सावलीमधून. त्या आईला असं वाटतं का ते लेकरू उन्हातच खेळून द्यावा? वाटतं का? ती तर सावलीत असते ना, ती स्वतः कुठं असते? सावलीत असते. फॅनही चालू असतो, ती सुखात असते. पण तिचं लेकरू बाहेर काय करतय? उन्हामध्ये खेळतय. उन्हाचा दिवस आहे आणि खाली तापली आहे जमीन, त्याचे पाय पोळा लागलेत. तिची आई शांत बसेल का? नाही महाराज, तिचं अंतकरण कळवळून उठन, नाही शांत बसू शकत आई. तसं संतांचं हे चित्त कसं असतं? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. जसं निस्वार्थ आईचं लेकरावर प्रेम असतं, तिला कळवळा उत्पन्न होतो त्या लेकराचे पाय पोळा लागल्याच्या नंतर. तसं संतांना हे जग आहे ना, हे जग वाम मार्गाने चाललेलं आहे. त्याला भक्ती मार्गावर आणण्याकरता नकोयत लोक नरकाला जाण्याकरता हा संतांचा कळवळा असतो. संतांचं अंतकरण हे आईचं असतं. म्हणून संत आपल्यावर उपकार करण्याकरता, उपदेश करण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज संत खूप उपकार आहेत आपल्यावर संतांचे. आज तुकाराम महाराज जर नसते, ज्ञानोबा जर नसते, एकनाथ महाराज जर नसते, तर महाराष्ट्राच्या समजा भारत भूमीमध्ये संतांचे जन्म झाला. खूप संत जन्माला आले म्हणून ठीक आहे. भारत भूमीच्या बाहेर गेले, अमेरिकेला गेले, आफ्रिकाला गेले. कधी तुम्हाला परमार्थ करताना लोक दिसतात? पाहिलेत का कधी परमार्थ करताना तुम्ही अमेरिकेचे लोक? अमेरिकेच्या लोकांनी 10,000 समाज मिळून कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम पार पाडला, असं तुम्ही कधी ऐकलंय का? अमेरिकेच्या लोकांनी 500 किलोमीटर वरून महादेवाच्या पिंडीवर पाणी घालण्याकरता कावड आणली, असं कधी ऐकलंय? होऊ शकत नाही महाराज. हे फक्त भारत भूमीमध्ये, हे फक्त भारत भूमीमध्ये संतांची भूमी आहे. आणि भारतामध्ये महाराष्ट्र ही प्रामुख्यानं संतांची भूमी आहे. उत्तर प्रदेशला जाताना पाठी लागलेली देवभूमी उत्तराखंड, आणि महाराष्ट्रामध्ये येताना पाठी लागते काय? संत भूमी महाराष्ट्र. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगा तुम्ही, जर संतच नसते तर आज काय या समाजाला काय दिशा मिळाली असती? संतच जर नसते, थोडा विचार करून पाहायचं. जर समजा तुकाराम महाराज नसते, तुकाराम महाराज तर खूप दूर झाले. तुमच्या भागामध्ये मारुतीराव महाराज, मारुतीराव महाराज जर नसते तर तुमचं काय झालं असतं? आले असतात का तुम्ही इतक्या परमार्थामध्ये कधी? मोतीराम महाराज नसते तर तुम्ही कधी परमार्थामध्ये आला असतात का? बरं, असंही नाही. जसं पोराची आई सावलीत असते आणि पोरग कुठं असते? उन्हात असते. तसं संत मुक्त झाले, त्यांना काहीच राहिलेलं नसतं शिल्लक. ते काय झालेलं असतात? मुक्त झालेले असतात. उन्हात आपण असतो, आपण बुडताना असतो, ते तर काठाला केव्हाच निघून गेलेले असतात. त्यांना काही घेणं आहे का? 4-4, 5-5 कीर्तन मारुतीराव महाराज दिवसामध्ये करायचे. मुक्त झालेले होते. काही गरज होती का? काहीच गरज नव्हती. एका जागेवर जरी थांबले असते तर देव त्यांना भेटलेलाच होता. का ते फिरले 5-5 कीर्तन? शरीर झिजवलं त्यांनी, का झिजवलं? एवढा उपकार कशा करता केला? आपल्या उद्धारा करता केला. आपण परमार्थाकडे यावा म्हणून त्यांना काय केलं? एवढा खटाटोप केला. हा काय? संतांचा आपल्यावर मोठा उपकाराचे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा ज्ञानेश्वर महाराज. आजचं नाही, संत पहिल्यापासून आपल्यावर काय करत आलेले आहेत? उपकारच करत आलेले आहेत. आजकालचे संत उपकार करत नाही आले. मेरू पर्वत अहंकार झाला महाराज. मेरू पर्वतामध्ये आणि मंदार पर्वतामध्ये अधिक उंच कोण होते याची काय लागली? त्यांची पैंज लागली. पैंज. मी जास्त मोठा की तू जास्त मोठा. असतेत गावात काही पर्वत, त्यांना वाटतं आपली
थोडी उंची काय करावं, वाढाव. त्यांच्या दोघांची पैंज लागली. आता ते इतके वाढले, तो मेरू पर्वत इतका वाढला, इतका शंकराकडून वरदान मिळवून घेतलं, मी जेवढा मला आकार करायचा आहे तेवढा मला तो आकार माझा वाढला पाहिजे. शंकराकडून वरदानच घेतलं. महाराज इतका वाढला, इतका वाढला, त्या काय म्हणतात त्याला, ते सूर्यमंडळ, आपल्या आपल्या कक्षेमध्ये ग्रह काय करत असतात, फिरत असतात. तो सूर्यमंडळामध्ये आडवा आला. सूर्याचा हिरत त्याने काय केला, थांबवला. आता बऱ्याच जणांची शंका आहे की सूर्यमंडळाचा त्या भूगोलाने जर विचार केला, आणि ते नासावाले काय सांगतात की सूर्य एका जागेवर आहे, त्याच्या भोवती काय होतंय, सगळे ग्रह काय करतात, चक्कर मारतात, आणि सूर्य कुठे आहे, जागेवर आहे. आतापर्यंत अशी माहिती होती, पण आता माहिती काय निघलेली आहे, सूर्य जागेवर नाही, हे त्याच्या भोवती फिरतात, पण सूर्य सुद्धा एका जागेवर नाही, सूर्य सुद्धा असा चालता येत, आणि मग हे त्याच्या भोवती काय होतात, फिरतात. हे आपल्या संतांनी कधी सांगून ठेवलेलं आहे माहितीये का, नामदेव महाराजांनी गवळणीत, रवी मंडळ चालता स्तब्ध होय, वृंदावनी वेणू कवनाचा माय माझी, या गवळणीमध्ये रवी मंडळ चालता स्तब्ध होय, तेव्हा सांगून ठेवलेलं आहे. रवी मंडळ, रवी मंडळ म्हणजे काय, रवी सहित मंडळ. रवी मंडळ म्हणजे काय, आता एखादं महाराज आहे, महाराज मंडळी आली, महाराज मंडळी आली म्हणजे महाराज सगट आली ना, हा काही एकटीच आली, महाराज मंडळी आली म्हणजे 4-5 महाराजाचे विद्यार्थी महाराज हे काय झाले, आले बा, म्हणजे काय आले, महाराज मंडळी आली. तसं रवी मंडळ चालता स्तब्ध होय, रवी मंडळ म्हणजे काय, सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह. नासाला आत्ता तपास लागलाय, संतांनी तेव्हा लिहून ठेवलेलं आहे, विठ्ठला विठ्ठला विषय आपला. मेरू पर्वत कुठं आडवा आला, सूर्याला आडवा आला. आता सूर्याला मेरू पर्वत आडवा आला म्हणजे बाकीचे ग्रहही काय झाले, थांबली. सृष्टी चक्रामध्ये काय झालं, अडथळा निर्माण झाला, आणि अडथळा निर्माण झाल्याच्या नंतर या मेरू पर्वताला कोण थांबवेल, कोण याचा अहंकार घालवेल, असा विचार जेव्हा केला, तेव्हा अगस्ती महर्षीचं नाव काय झालं, पुढं आलं. अगस्ती महर्षी संतच होते ना, ऋषी मुनी हे काय आहेत, संतच आहेत. त्यांचा उपकार पहा आपल्यावर. पृथ्वी नष्टच झाली असते, आणखीन त्याने थोडा आकार वाढवला असता त्या पर्वताने जर. अगस्ती महर्षी गेले, आणि अगस्ती महर्षीला त्यांनी काय केला, प्रणाम केला. त्यांनी सांगितलं, तो प्रणाम करीना, पहिल्यांदा तो आडवा आला, आडवा आल्यानंतर सांगितलं, मी अगस्ती शाप देऊन भस्म करीन. मग त्याचा अहंकार उतारला, आणि अहंकार उतरल्याच्या नंतर त्याने काय केलं, दर्शन घेण्याकरता वाकला, आणि दर्शन घेण्याकरता वाकल्याच्या नंतर सांगितलं, मी तीर्थयात्रेकरता जात आहे, जोपर्यंत मी मागे येत नाही तोपर्यंत उठू नको. महाराज पृथ्वी नष्ट होताना वाचली, म्हणून आपण आज जन्मलो. हाच आपल्यावर केवढा मोठा संतांचा उपकार आहे. विठ्ठल 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 अशा जर कथा काढल्या तर संतांचा आपल्यावर पहिल्यापासून खूपच उपकार आहे. संतांनी यज्ञच केला नसता, आणि दशरथ राजाकडून तो यज्ञ करून घेतलाच नसता, आणि त्यातून खिरीचं पात्र जर आलंच नसतं, तर प्रभू रामचंद्र जन्मले असते का, जन्मले असते का. मग यज्ञ करण्याला कारण कोणी, संत आहेत. ते शृंगी ऋषी कुठं राहत होते, जंगलामध्ये राहत होते. त्यांनी कधी स्त्री पाहिली नाही, कधी पुरुष पाहिला नाही. त्यांना काही गरज होती का इतक्या लांबून यायची, ते त्यांच्या साधनेमध्ये मस्त होते. कशा करता आले, सगळ्यांनी प्रार्थना केली देवांनी. त्यांनी काय, रावण काय झालेला आहे पृथ्वीवर, रावण नावाचा दैत्य माजलाय, आणि तो काय करतोय, पृथ्वीवरती पापाचा भार वाढवत आहे. म्हणून तुम्ही काय करा, त्या ठिकाणी जाऊन यज्ञ करा, आणि यज्ञामधून ते खिरीचं पात्र निघन. ते कौशल्या मातेने ग्रहण केल्याच्या नंतर त्यांच्या पोटी कोण जन्माला येईल, प्रभू रामचंद्र जन्माला येतील. हा यज्ञ जेव्हा देवाने प्रार्थना केली, तेव्हा शृंगी ऋषी आले आणि यज्ञ केला. हे केवढा मोठा आपल्यावर काय झालाय, उपकारच झालाय. विठ्ठल विठ्ठल येथे उपकारासाठी आली गरजा वैकुंठी. संतांनी आपल्यावर उपकार केलाय. उपकार तर करतायत, दान पण देतायत.
फुकट मध्ये देत आहेत सगळं आपल्याला. काय करतायत? फुकट देतात, मोल न घेता. अशा प्रकारे ते संत कसे आहेत? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. संत उदार उदार 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 भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार संत उदार उदार 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 भरले आनंद भांडार भरले आनंद भांडार भरले आनंद भांडार संत उदार उदार भरले आनंद भांडार भरले आनंद भांडार भरले आनंद भांडार संत उदार उदार भरले अनंत भंडार. मग अशा प्रकारे संत कसे आहात? उदार आहेत संत. बरं, ते इतकं दान देतात, इतकं वाटतात, ते कधी कमी होत नाही का? नाही कमी होत का? भरले अनंत भंडार. त्यांच्याकडे काय आहे? अनंत भंडार भरलेले. अनंत म्हणजे काय? ज्याचं कधी मोजमाप होऊ शकत नाही, जे कधी संपत नाही, त्याला काय म्हणतात? अनंत म्हणतात. अनंत हे देवाचं नाव आहे. अनंत म्हणती माझे या स्वामी ते, अनंत गुण त्याते म्हणून या. म्हणजे अनंत भंडार भरलेले, म्हणजे अनंताने भंडार भरलेलं आहे असंही घेऊ शकतो. देव देव त्यांच्या भंडारामध्ये आहे. देव कसा आहे? अनंत आहे. त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. देव सगळीकडे देव आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी माणूसी, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, सृष्टीने देखिला विठ्ठलची विठ्ठल, किंवा सर्वा घटी राम, देहादी एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. अशा प्रकारे अनंत जो भगवान परमात्मा आहे, तो भगवान परमात्मा त्यांच्या भंडारामध्ये आहे. भरले अनंत भंडार. असे संत उदार उदार. संत किती उदार आहेत? किती उदार आहेत? आता कर्णाच्या उदारतेचं जर उदाहरण घेतलं, कर्ण ही उदार होता. कर्णाला जन्मताच कवच कुंडल आलेले होते, दिव्य कवच आणि दिव्य कुंडल. त्या कवचावर ब्रह्मास्त्राचा जरी प्रहार केला तरी तो काय व्हायचा? निष्फल व्हायचा. निष्फल. इतकं ते कवच काय होतं? शक्तिशाली होतं, दिव्य कवच होतं, जन्मताच होतं. परंतु त्याच्या उदारतेचं जर उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी सकाळी
पहाटेच्या वेळी स्नानाला गेल्याच्या नंतर याचकाने कर्णाकडे जी मागणी केली ती मागणी करणं काय करायचा, पूर्ण करायचा. मग काही असो, एखाद्या राजाकडून राज्य जिंकून दे अशी जरी मागणी केली तरी करणं काय करायचा, धनुष्यबाण घेऊन त्या राजाचा पराभव करून जिंकून द्यायचा. एवढं सामर्थ्यही कर्णामध्ये होतं. महाराज ते कवच कुंडल त्याचे प्राण होते. युद्ध चालू होतं. त्याला माहिती होतं एक कवच कुंडल जर काढले तर अर्जुनाच्या बाणाने आपला मृत्यू निश्चित आहे, हे माहिती होतं. परंतु सकाळी सकाळी इंद्राने काय केलं, एका ब्राह्मणाचा वेश धरला आणि सकाळी सकाळी सांगितलं भिक्षाम देही. सांगितलं काय पाहिजे, तुझे कवच कुंडल पाहिजेत. ओळखलं तुम्ही सामान्य ब्राह्मण नाही, कारण माझ्या कवच कुंडलाचा भेद देवाशिवाय कुणाला माहिती नाही. देवताच या भेदाला जाणू शकतात. इंद्र स्वतःच्या रूपामध्ये आला, मूळ रूपामध्ये आला, पण सांगितलं नाही माझ्या दानशूरतेवर, माझ्या उदारतेवर मी बट्टा लागून देणार नाही. तुम्ही दान मागितलंय ना, चाकू काढला महाराज आणि त्याच्या शरीराचं एक अवयव होतं, एक अंग होतं, सगळं शरीर लहूलुहान झालं, रक्तभंबाळ झालं सगळं शरीर. पण महाराज ते कवच काढले आणि कुंडल काढले, जुटलेले होते शरीराला, आयते जुटलेले होते, कातड्यासारखे शरीराच्या चामड्याप्रमाणे होते. सगळे शिरा उघड्या पडल्या सगळ्या. पण कवच कुंडल काढून कुणाला दिलं, इंद्राला दिलं. याला दानवीर म्हणतात, याला उदार म्हणतात. विठ्ठल 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 राजा शिबीचं उदाहरण घ्या. उदार होता, किती उदार होता. त्याची परीक्षा देवाने घ्यायची ठरविली. परीक्षा घेतली अशी की इंद्र आणि चंद्र. इंद्र झाला बहिरससन, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, बहिरससनच म्हणतात ना, बहिरससन. आणि चंद्र झाला कबूतर. देवाने परीक्षा घ्यायला पाठवलं. ते बहिरससन लागलं त्या कबुतराच्या माग, त्याला खाण्याकरता. आता ते कबूतर गेलं, राजा शिबी एका झाडाखाली बसल्या होत्या. शिबी राजाकडे गेलं, राजा मी तुझ्या राज्यातील एक जीव आहे, तू माझा काय कर, जीव वाचव, माझा जीव वाचव. तुझं कर्तव्य आहे, तू राजा आहेस आणि तुझ्या राज्यातील प्रत्येक जीवाचा प्राण वाचवणं हे तुझं काय आहे, कर्तव्य आहे. मी तुझा शरणागती, तू काय कर, माझा जीव वाचव. क्षत्रियाचा धर्म असतो, शरण आलेल्याला शरण देणं क्षत्रियाचा काय असतो, धर्म असतो. राजानं शरण दिली, परंतु त्याच्या पाठीमागे कोण आलं लगेच, ते बहिरससन आलं. त्यांनी सांगितलं राजा तू या कबुतराला शरणागती देऊन माझ्यावर अन्याय करतोय. राजाने सांगितलं तुझ्यावर काय अन्याय झाला. सांगितलं हा माझं भक्ष्य आहे, हे माझं भक्ष्य आहे, याला जर खाल्लं नाही तर माझे प्राण जातील, मला भुकेनं व्याकुळ होऊन मी मरून जाईल, मी काय खाऊ, तू माझ्यावर अन्याय करतोय. आता राजा पेचात पडला, नेमका आता करावं तर करावं काय. त्यांनी सांगितलं कबुतराच्या बदले तू मला काहीही माग. त्यांनी सांगितलं कबुतराच्या बदली मला तुझ्या शरीराचं काय दे, मांस दे. एका पारड्यामध्ये कबूतर ठेवलं आणि एका पारड्यामध्ये मांडीचं मांस काढून टाकलं. महाराज पारडच खाली जायना, कबुतराचं पारड खालीच राहिलं, ही कडचं पारड खालीच जायना. सगळ्या शरीरावरचं मांस काढून त्या पारड्यामध्ये टाकलं, कबुतराचं पारड खालीच जायना. शेवट त्याचा प्राण जायला आला. आता तो मरणार, तेवढ्यामध्ये देव प्रसन्न झाला आणि त्याला वरदान देऊन पुन्हा काय केलं, शरीर केलं, शरीर त्याचं नीट केलं. इतका उदार कोण, राजा शिबी. विठ्ठल 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 हो. बळीनं संपूर्ण राज्य देऊन टाकलं देवाला. समग्र पृथ्वी, समग्र विश्व बळीनं जिंकलं होतं, सगळं राज्य देऊन टाकलं महाराज. इतका उदार कोण होता, बळी होता. हेही उदार आहेत आणि संतही उदार आहेत. पण यांच्या उदारतेमध्ये, संत उदार उदार म्हणणार ना तुम्ही, पण संतांच्या उदारतेमध्ये यांच्या उदारतेमध्ये काय फरक आहे. कर्ण काहीही देऊ शकतो, पण देवाची प्राप्ती करून देऊ शकतो का, नाही देऊ शकत. शिबिराजा अंगावरचा मांस देऊ शकतो, सर्व राज्य देऊ शकतो, देवाची प्राप्ती करून देऊ शकतो का, नाही देऊ शकत. बळी संपूर्ण राज्य देऊ शकतो, पण संतांची प्राप्ती करून, आपलं देवाची प्राप्ती करून देऊ शकतो का, परमात्म्याची भेट परब्रह्म स्वरूपाला आपल्याला प्राप्त करून देऊ शकतो का, नाही देऊ शकत. हे फक्त सामर्थ्य कोणात आहे, संतांमध्ये आहे. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देतो. वेद सांगतात संताविना काय नाही, प्राप्तीच नाही देवाची. तसं ह्या उदारतेमध्ये आणि संतांच्या उदारतेमध्ये फरक आहे. म्हणून संत उदार उदार भरली आनंद भंडार. बरं मग ते कधी संपतच नाही का,
संतांचं भंडार कधी संपत नाही का? नाही संपत. ते नित्य भरलेलं राहतं. मागच्याला जरी दिलं तरी पुढच्यासाठी आणखीन शिल्लकच राहतं. अभंगाच्या तिसऱ्या मागत्याची पुरे 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 मागत्या त्याची पुरे धनी आणि काशी पुरे. मागच्याला पुरतय, मागच्याची इच्छा पूर्ण होऊन जाते तरी आणि काशी पुरे. पुढे अनेक जे येणार आहेत त्यांच्याकरता काय होतंय, ते उरतयचे एवढा मोठा काय आहे भंडार आहे. मग तो भंडार संपत कस काय नाही, तर त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये देतात. तू का म्हणे बोते तू का म्हणे बोते तू का म्हणे पोते तू का म्हणे बोते तू का म्हणे बोते तू का म्हणे बोते भांडार भरले भरले
भरले भरले आनंद भांडार भरले आनंद भरले आनंद भांडार भरले भरले अनंत भांडार भरले भरले अनंत भांडार अनंत भांडार संत उदार 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 संत उदार उदार विडोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार गोपार कुमाई गोपार गोपार कुमाई तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. तुकाराम महाराज म्हणतात ते न संपण्याचं कारण काय आहे तर देवाने त्या पोत्याला आमच्याकडे जे पोत आहे त्या पोत्याला काय केलं नाही, रीत भरलं नाही. पोत कशाला म्हणायचं, अंतकरणाला म्हणायचं. संतांचं अंतकरण इतकं प्रेमळ आणि इतकं उपकारकारी आहे. देवे भरिले नोहे रीते, त्याच्यात जी उपकार करण्याची भावना आहे ती अनंत आहे. अनंत उपकार संत समाजावरती करत
राहतात. अशा प्रकारे तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर